स्वयंघोषित योद्धा मोरक्या लय नाकाने कांदे सोलत होता की काही झालं तरी मी सुनेत्रा वहिनीच्या विरोधात निवडणूक लढवणारच, कारण मला 18 पगड 12 बलुते वाड्या उगास्त्यावरच्या लोकांचे प्रश्न सोडवणे, मला लोकशाही जिवंत ठेवणे. दादा गेल्यानंतर वहिनीने फक्त 3 दिवसाच्या आत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मग दुखवटा फक्त सर्वसामान्य जनतेने पाळायचा का, असा बेमीच्या देठापासून स्वयंघोषित मोरक्या भोमलत होता. मग आता का झालं? फॉर्म का मागं घेतला? फॉर्म मागं घ्यायच्या वेळेस 18 पगड 12 बलुते वाड्या उगास्त्या लोकशाही आता जिवंत ठेवायची नाही का? स्टंटबाजी करायची, समाजाचा वापर करून घ्यायचा, स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, निवडणुकीचं वातावरण तयार करायचं. मग सगळे कार्यकर्ते जमा झाले आणि निवडणुकीचं वातावरण तयार झालं होतं आणि साहेबांनी पाकिट घेऊन घेतली माघार. पण कार्यकर्ते पडले तोंडावर. त्याचं काय, कार्यकर्ते गेले तेल लावत, साहेबांनी घेतलं आपलं घर भरून. बांधवांनो लक्षात घ्या, जो कधी समाजाचा होऊ शकत नाही तो आपला कधीच होऊ शकत नाही. आपल्या मोरक्या साहेबाचा आता असं व्हायले, जो देईन भाकर तो त्याची करणार चाकर. ओबीसी मराठा धनगर वाद लावून आपला मोरक्या मस्त पाकिट घेऊन मोकळा झाला आणि मराठा धनगर तुम्ही बसा आता भांडत. साहेबाला भेटले आता पैसे, बस साहेबाला फक्त एवढंच पाहिजे होतं की वाद लावायचा, दंगल घडवायचा प्रयत्न करायचा, सहानुभूती मिळवायची आणि आपल्याला पैसे भेटले की आपण मोकळं व्हायचं. असं आपल्या मोरक्याचं काम आहे. भावांनो, अशा भूलथापांना बळी पडू नका. जर आपल्या साहेबांना खरंच स्वतःच्या समाजाविषयी इतकं प्रेम असतं तर समाजाचे प्रश्न सुटेपर्यंत साहेबांनी माघार घेतली नसते. साहेबांनी आंदोलन सुरूच ठेवलं असतं. पण साहेबांनी अजिबात तसं केलं नाही. साहेबांनी पैसे घेतले, बस साहेबाचा विषय संपला. कार्यकर्ते समाज गेला तेल लाव. साहेबाला त्याच्याशी काही घेणदेण नाहीये. साहेबाला समाजाशी काही घेणदेण नाही. साहेबाला फक्त निवडणूक लढवासाठी रस आहे. बरं, निवडणूक लढवासाठी बी अवकात नाही. 100-200-300 मतं पडते. ज्याने तुकडा टाकला की त्याच्यासाठी भुकायचं, असं आपल्या साहेबाचं काम झालं. पाहता बांधवांनो, माणसं ओळखायला शिका. कालपर्यंत जो लोकशाहीच्या गप्पा मारत होता, आज तो पाकिट घेऊन मोकळा झाला, पैसे घेऊन मोकळा झाला, समाज पडला तोंडावर. मी तर म्हणतो, खरंच आपल्या मोरक्याने निवडणूक लढवायला पाहिजे होती. बरोबर समाजाने त्याला त्याची जागा 100% दाखवून दिली असते. इतक्या दिवस या बादाराने गोरगरीब ओबीसी समाजाला मराठा समाजाविषयी भडकवलं, पवार खानदानाविषयी भडकवलं आणि आता त्याच खानदानाचे पैसे घेऊन गडे टेंब ठिकाणी शेपट घालून मोकळा झाला. या सुपारी बहादराला मराठवाड्यात कोणी बोलवलं हे सगळ्यांना माहिती आहे. साहेब किती सुपारीबाज आहे, किती दलाल आहे हे वेळोवेळी लोकांनी दाखवून दिलं आहे. हा समाजाचे प्रश्न सोडवला नाही आला होता, हा मराठ्यांच्या विरोधात उपोषण करायला आला होता. पाटलांनी उपोषण सोडलं की याने सोडलं, पाटलांनी उपोषण धरलं की याने धरलं. याला समाजाचे काही घेणं नव्हतं. याला फक्त पैसा पाहिजे होता आणि त्याने तो कमावला. ज्या वेळेस दीपक भाऊ बोराडे समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मुंबईला उपोषणाला बसले, त्यावेळेस हा कुठं होता? कारण याला माहिती आहे आता दीपक भाऊ बोराडे यांचं महत्त्व जास्त होत आहे, आपलं महत्त्व कमी होत आहे. म्हणून दीपक भाऊ बोराडे यांना कमी लेखण्यासाठी हा गाडी मुंबईला गेलाच नाही आणि याने आज पुन्हा फॉर्म मागे घेऊन गोरगरीब ओबीसी समाजाला धोका दिला आहे. असो, ओबीसी मराठा धनगर वाद लावून हा फक्त आपली पोळी भाजवून घेत आहे. बांधवांनो, अशा सुपारी बाददारापासून थोडं लांब राहा. जय शिवराय, जय मल्हार. धन्यवाद.